महाराज की जय। सद्गुरु महाराज आणि महाराज की जय। म्हणा प्रमाणाच्या भेदाचे कथन, प्रमाणाच्या भेदाचे कथन, प्रमाणाच्या भेदाचे कथन, प्रमाणाच्या भेदाचे कथन। व्यावहारिक सत्ता, व्यावहारिक सत्ता म्हणजे झोपेतून उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत त्याला काय म्हणायचं? व्यावहारिक सत्ता किंवा त्याला जागृत अवस्था म्हणायचं। व्यावहारिक सत्ता म्हणजे कोणती अवस्था? जागृत अवस्था। जागृत अवस्था। जागृत अवस्थेमध्ये 14 थिरपुट्याचा व्यवहार होत असतो। किती? 14 थिरपुट्याचा। तशा 15 आहेत, पण जास्त व्यवहारामध्ये 14च येत होतात। का तर अंतःकरण, अंतःकरणामध्ये स्फुरण, त्याची दैवतैष्णू, ती सुद्धा थिरपुटीच आहे। तशा सगळ्या 15 झाल्या थिरपुट्या। सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये 15 थिरपुट्याचा व्यवहार होतो। 5 ज्ञानेंद्रियाच्या, 5 कर्मेंद्रियाच्या आणि 5 अंतःकरणाच्या। 15 थिरपुट्या आणि 45 तत्व मध्ये व्यवहार। आणि त्याच्यामध्ये वेदांत शास्त्रानं 6 प्रमाण मानले। किती प्रमाण? 6 प्रमाण मानले। 6 प्रमाणानं आपल्याला ज्ञान होतं। बाहेरचे म्हणा कुठले ज्ञान कशानं होतात? 6 प्रमाण। म्हणजे आतलं ज्ञान जरी असलं तरी प्रमाणानं होतं, बाहेरचं ज्ञान जरी झालं तरी प्रमाणानं होतं। 6 प्रमाणानं जागृत अवस्थेमध्ये ज्ञान होतात। आता ते 6 प्रमाण कोणते? हे की नाही? तुम्हाला पाठ बी झाले, तुम्हाला पाठ बी झाले 6 प्रमाणात। आता तर पहिलं प्रत्यक्ष प्रमाण। प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे डोळ्यानं पाहणं, कानानं ऐकणं, जिभेनं रस घेणं, त्वचेनं स्पर्श घेणं, नाकानं गंध घेणं। ते प्रत्यक्ष प्रमाण झाले। प्रत्यक्ष प्रमाणामध्ये ज्ञान होतं। बाह्य पदार्थाचे ज्ञान कशानं होतात? डोळ्यानं रूपाचं ज्ञान होतंय, कानानं शब्दाचं ज्ञान होतंय, नाकानं गंधाचं ज्ञान होतंय, जिभेनं रसाचं ज्ञान होतंय, त्वचेनं स्पर्शाचं ज्ञान होतंय। प्रत्यक्ष प्रमाण। दुसरं अनुमान प्रमाण।
अनुमान परमान. मळमळ करायले काय व्हायले? मळमळ करायले. मग मळमळ हे प्रत्यक्ष आहे. आता मळमळ कशी आहे? प्रत्यक्ष आहे. पण काय खाल्लं? मग ते अनुमान काढतं. म्या काल गुलाबजामुन जास्त खाल्ले, त्याच्यानं आज काय करायले? मळमळ करायले. म्हणजे अनुमान ज्ञान झालं. अनुमान कुठे दूर निघायला आगमचं ज्ञान. आभाळ आलेलं आहे, पाऊस नक्की येते. 4 माणसं इकडे जमले, 4 माणसं इकडे जमले, 4 माणसं इकडे जमले. इथं काही सोय नाही, इथं कोणतरी गेलेलं असेल. म्हणजे दुरून न पाहताही काय होतं? ते अनुमानाने ज्ञान होतं. मोठ्या नगराचा रोंडा आले, तिथं गेलं, न विचारता सुद्धा काय होतात? अनुमानाचे ज्ञान असतात व्यवहारामध्ये. आता शब्द प्रमाणानं आता मोबाईल म्हणजे पद्ध प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे. शब्द प्रमाण दिवसभर ज्ञान होतात. शब्दाज्ञान असं झालं, तर झालं, तर झालं. शब्द प्रमाणानं भूतकाळाचं ज्ञान झाले, भविष्यकाळाचं ज्ञान होते, वर्तमान काळाचंही ज्ञान होते. मागं असं झालं तर पाहिलं, ते कशानं कळालं? म्हणजे जरा असं होणार आहे म्हणून. आता असं झालं, कशाने ज्ञान झाले? म्हणजे याला शब्द प्रमाण. आणि ते यथार्थ ज्ञान असते. प्रमाणानं झालेलं ज्ञान कसं आहे? यथार्थ. म्हणजे व्यवहार कालामध्ये खोटं ठरत नाही, त्याला यथार्थ म्हणायचं. व्यवहार कालामध्ये ते ज्ञान काय होत नाही? खोटं ठरत नाही, त्याला म्हणायचं प्रमाण सिद्ध. खरं ज्ञान जे व्यवहार म्हणून खरं बोलावं माणसानं, खरं चालावं, खरं वागावं, म्हणजे प्रमाणानं बोलावं, प्रमाण सिद्ध बोलावं. धर्मातलं बोलू नये, कोणाला धर्मात टाकू नये. यथार्थ. उपमान प्रमाण सादृश्यावरून कळतंय. कशावरून कळतंय? सादृश्यावरून. जसं जंगलात राहणारा गवई आहे, पशु. एकानं गवई आहे, गवई जंगलात गवई आला म्हणजे जंगलात गवई आला. ते एखाद्या त्याला गवई कसं असतंय? तर हे बघ, काय गायीसारखाच गवई असते. त्याच्यासारखा गाय जशी आहे तसाच गवई पण असते. म्हणजे त्या गायीवरून गवयाचं काय झालं? ज्ञान झालं. तेव्हा एक उपमान प्रमाणाचं ज्ञान. आता उदाहरणार्थ एखाद्याला परमात्मा कसा आहे बाबा, उपमान प्रमाणावर कळतंय. समजा कसं कळतंय की आकाश कसं व्यापक आहे. आकाश व्यापक असून सूक्ष्म आहे. आकाश कसं आहे? व्यापक म्हणजे चौकड आहे. चौकड असून सूक्ष्म म्हणजे डोळ्याला दिसत नाही. तसाच परमात्मा व्यापक असून डोळ्याला दिसत नाही. म्हणजे आकाशावरून परमात्मा सुद्धा ज्ञान करून घेता येते. जसा आकाश डोळ्याला दिसत नाही, चौकट तर आहे, तसा परमात्मा चौकट आहे पण डोळ्याला दिसत नाही. म्हणजे उपमानानं ज्ञान करून देतात. उपमान परमात्मा. अर्थापत्ती प्रमाण अनज्ञान. अर्थापत्ती प्रमाण ज्ञान कसं होते? तर हा माणूस दिवसभर जेवत नाही, पण लठ्ठ आहे.
मग त्याची लठ्ठता पुष्टतेवरून ज्ञान होते की हा जरी दिवसभर जेवत नसलं तर संध्याकाळी जेवत असत, त्याची पुष्टता सांगायची नाही. आता जेवण केल्याशिवाय पुष्टता येऊ शकत नाही. तर संध्याकाळी जेवत असत, अशी त्याची काय निघाली? अर्थापत्ती निघाली. आणि अनुपलब्धी म्हणजे वस्तू उपलब्ध नाही. आता नाहीचं ज्ञान, डोळ्याचं ज्ञान, आपलं आहेचं ज्ञान डोळ्यानं होईल. कोणतीही वस्तू आहे डोळ्यानं पाहिलं, आहेचं काय होईल? ज्ञान होईल. पण नाहीचं ज्ञान कशानं होईल? वस्तू नाही, हे का डोळ्याला दिसलं नाही. मग याच्याकरता अनुपलब्धी प्रमाण मानलं शास्त्रानं. कोणतं? अनुपलब्धी. अभावाचं ज्ञान कशानं झालं? आता जसं उदाहरण, आकाशाला रूप नाही. कशाला? आकाशाला रूप नाही. हे कशानं कळालं तुम्हाला? अनुपलब्धी प्रमाणानं कळालं. कशानं? अनुपलब्धी प्रमाणानं कळालं. मग व्यवहार कालामध्ये शास्त्रानं, वेदांत शास्त्र 6 प्रमाण मानले. 6 प्रमाणानं आपल्याला व्यवहारिक ज्ञान होतं. त्याला प्रमाण म्हणायचं. याला काय म्हणायचं? प्रमाण. मग प्रत्यक्ष प्रमाण 1, अनुमान प्रमाण 2, शब्द प्रमाण 3, उपमान प्रमाण 4, अर्थापत्ती 5, अनुपलब्धी 6. प्रत्यक्ष 1, अनुमान 2, शब्द 3, उपमान 4, अर्थापत्ती 5, अनुपलब्धी 6. प्रत्यक्ष 1, अनुमान 2, शब्द 3, उपमान 4, अर्थापत्ती 5, अनुपलब्धी 6. म्हणाय का ना? पाठ होते. अनुमान 2, शब्द 3, उपमान 4, अर्थापत्ती 5, अनुपलब्धी 6. प्रत्यक्ष 1, अनुमान 2, शब्द 3, उपमान 4, अर्थापत्ती 5, अनुपलब्धी 6. प्रत्यक्ष प्रमाण 1, अनुमान प्रमाण 2, शब्द प्रमाण 3, उपमान प्रमाण 4, अर्थापत्ती प्रमाण 5, अनुपलब्धी प्रमाण 6. प्रत्यक्ष प्रमाण 1, अनुमान प्रमाण 2, शब्द प्रमाण 3, उपमान प्रमाण 4, अर्थापत्ती प्रमाण 5, अनुपलब्धी प्रमाण 6. प्रत्यक्ष प्रमाण 1, अनुमान प्रमाण 2, शब्द प्रमाण 3, उपमान प्रमाण 4, अर्थापत्ती प्रमाण 5, अनुपलब्धी प्रमाण 6. तेव्हा काही लक्षात घ्या, इथे एक नकाशा आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये काय दिलेला एक नकाशा, प्रमाणाचा नकाशा आहे. नकाशा पुस्तकामध्ये आपल्या नकाशा हा 6 प्रमाणाचा भेटला का? म्हणा प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे, यास प्रत्यक्ष प्रमा म्हणतात.
प्रत्यक्ष डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे, यास प्रत्यक्ष प्रमा म्हणतात. प्रत्यक्ष डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे, यास प्रत्यक्ष प्रमा म्हणतात. अनुमिती. आता अनुमानाला अनुमिती प्रमा म्हटलेले आहे ना. धुमाच्या प्रत्यक्षावरून अग्नीचे अनुमिती ज्ञान होते. यालाच अनुमिती प्रमा म्हणतात. धुमाच्या प्रत्यक्षावरून अग्नीचे अनुमिती ज्ञान होते. यालाच अनुमिती प्रमा म्हणतात. धुमाच्या प्रत्यक्षावरून अग्नीची अनुमिती ज्ञान होते. यालाच अनुमिती प्रमा म्हणतात. आता शब्द देशांतरात पुत्र झाल्याचे आप्तवाक्याने कळते. आप्त म्हणजे जवळचा माणूस, विश्वासातला माणूस. याला शाब्दिक प्रमा म्हणतात. देशांतरात पुत्र झाल्याचे आप्तवाक्याने कळते. याला शाब्दिक प्रभाव म्हणतात. उपमिती म्हणजे उपमान प्रमाण. सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान होते तेव्हा त्यास उपमिती प्रमा म्हणतात. सादृश्य म्हणजे सारखेपणा. ज्ञानजन्य ज्ञान होते तेव्हा त्यास उपमिती प्रमा म्हणतात. अर्थापती लठ्ठतेच्या अन्यथानुपपत्तीवरून रात्री भोजनाची कल्पना केली जाते. यातच अर्थापती प्रमा म्हणतात. लठ्ठतेच्या अन्यथानुपपत्तीवरून रात्री भोजनाची कल्पना केली जाते. यातच अर्थापती प्रमा म्हणतात. अभाव म्हणजे अनुपलब्धी. अभाव म्हणजे उपलब्ध नाही. घट नसल्यामुळे घट नाही असे ज्ञान होते. यातच अभाव प्रमा म्हणतात. घट नसल्यामुळे घट नाही असे ज्ञान होते. यातच अभाव प्रमा म्हणतात. आता हे प्रमाणानं झालेले ज्ञान कसे असतात? व्यवहार कालामध्ये खोटं ठरत नाही. कोण्या कालामध्ये? व्यवहार काल कोणता असतो? जागृत अवस्था. व्यवहार काल म्हणजे कोणती अवस्था? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे ज्ञान होतात ते 6 प्रमाणानं होतात व्यवहारामध्ये. आणि ते यथार्थ असतात म्हणजे खोटे ठरत नाही. ते ज्ञान त्याला प्रमाज्ञान म्हणा. प्रमाणापासून झालेल्या ज्ञानाला काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं आहे ना. आता तसे प्रमाणापासूनही यथार्थ ज्ञान होतात आणि प्रमाणावाचून सुद्धा यथार्थ ज्ञान होतं. त्याला अप्रमा म्हटलेले. त्याला काय म्हटलेले? अप्रमा. प्रमाणावाचून जे ज्ञान आहे ते अप्रमा
आता अप्रमामध्ये सुद्धा दोन प्रकार निघाले, एक यथार्थ प्रमा, एक अयथार्थ प्रमा आहे ना. यथार्थ म्हणजे त्याचा बाध होत नाही आणि अयथार्थ म्हणजे त्याचा काय होतं, बाध होतं, खोटं असतं ते आहे ना, भासमान ज्ञान असतं. आता यथार्थ व्यवहारात अबाधित असते ते ज्ञान, त्याला काय म्हणायचं, यथार्थ, व्यवहारामध्ये बाध होत नाही. उदाहरणार्थ स्मृती ज्ञान, सुख दुःखाचं ज्ञान, स्मृती ज्ञान, सुख दुःखाचं ज्ञान, याचा व्यवहार कालामध्ये काय होत नाही, बाध होत नाही. अयथार्थ म्हणजे भ्रमज्ञान, अयथार्थ म्हणजे काय, व्यवहारात जे बाधित होते ते ज्ञान. उदाहरणार्थ रज्जू सर्प, सुक्ती रजतादी, रज्जू सर्प, सुक्ती रजतादी. आता हे कसं अयथार्थ आहे, भ्रम आहे. म्हणजे सुक्तीचं ज्ञान झालं की रजत नाही असं कळतं, म्हणजे त्याचा काय होतं, बाध होतं. दोरीचं ज्ञान झालं की साप नाही असं कळतं, याचं काय होतं, बाध होतं व्यवहार कालामध्ये. जसं उदाहरणार्थ आपल्याला जागा झालं की स्वप्नाच्या ज्ञानाचा काय झाला, बाध झाला, त्याला बाधित म्हणायचं. म्हणा देहात्मवादी एक प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. देहात्मवादी एक प्रत्यक्ष प्रमाण मानतात. तर देहात्मवादी कोणला म्हणायचं, जे देहाला मी म्हणतात, देहाला मी म्हणतात त्याला काय म्हणायचं, देहात्मवादी. देहालाच आत्मा म्हणतात ते, देहाला मी म्हणतात म्हणजे देहाला आत्मा म्हणतात ते, त्याला देहात्मवादी म्हणायचं. त्यांचं नाव आहे सारवाक, त्यांचं शास्त्र कोणतंही सारवाक, त्यांचं नाव आहे सारवाक. सारवाक हे देहाला मी म्हणतात आणि त्यांनी एकच प्रमाण मानलेले, 6 प्रमाणानं मानित नाहीत ते. वेदांत शास्त्रानं 6 प्रमाण मानले. व्यवहार कालामध्ये आम्हाला 6 प्रमाणानं ज्ञान होतंय. हे चारवाक म्हणतंय आम्हाला 6 प्रमाणाची गरज नाही, एका प्रमाणानं ज्ञान होते. सगळं दिवसभराचं ज्ञान कसं होते, आम्हाला एका प्रमाणानं होते, ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. बस असं चारवाकाचं मत आहे. कोणाचं मत आहे, ते माहीत नाही तुमच्या कशाला अनुमान प्रमाणाला. आता उदाहरणार्थ तुम्ही हे दान पुण्य करायले, कामून करायले, दान पुण्य कामून करायले तुम्ही, एकाला माहित नाही ते म्हणजे कामून करायले. आपण काय म्हणून नाही बा पुण्य होते, स्वर्गाला पुढे जातात, ते मला तुम्ही स्वर्ग पाहिला का डोळ्यानं, तुम्ही डोळ्यानं केव्हा स्वर्ग पाहिला का, मग तुम्ही अंधश्रद्धा म्हणायचं. तुम्ही डोळ्यानं कधी पाहिला का, तुम्ही पिंडदान करायले, तुमचा बाप केव्हा कुठं नरकाला गेला का स्वर्गाला गेलाय पाहिले काय तुम्ही, मग तुम्ही कसे येतं, अंधश्रद्धा म्हणायचं. ते मानित नाही, फक्त एक प्रत्यक्ष प्रमाण म्हणते, डोळ्यानं पाहणं आहे ते आहे, सध्या जे आहे ते, पुढचं उद्याचं कोणी पाहिलं नाही, सध्या आहे ते आहे, त्याचं नाव काय आहे, सारवा. सारवा ते तुमचं काहीच मजेत नाही ते तुम्हाला. हां मस्त माणसानं खावं प्यावं राहावं हे मोक्ष आहे. कुठे स्वर्गाला गेले म्हणले, कुठे विमानात बसून गेले, खोटा गोष्टी काही सांगतात, काही आहे त्याच्यात
कोण पाहिलं स्वर्गाला गेलेलं? तू पाहिलं स्वर्ग जाऊन? मग त्याने काय केलं? कट केलं तुझं अनुमान प्रमाण कट केलं, सगळं कट केलं. जे आहे ते आहे बाय. त्याचं नाव काय? सार. खाणं पिणं राहणं हेच मोक्ष आहे, हेच सुख आहे, हे सगळं काय आहे? बाकी ते एकच प्रमाण मानतंय, त्याचं नाव काय आहे? सार. देहात्मवादी म्हणले मोक्ष. अरे मरण हेच मोक्ष आहे म्हणले, दुसरा कोणता मोक्ष असते का? भोजनी भक्ती आहे, मरण ही मुक्ती आहे. भोजनी भक्ती आहे, मस्त खातं राहा. मरण ही मुक्ती आहे. कोण कुठं गेलंय, कोण काय झालंय, काय झालंय, आगाव फुटाने काही लावतात, आपले होतात, लोकांना खुशीतात, असं करतात. ते कोण म्हणतंय? सार म्हणतंय. एकच प्रमाण मानतंय. आता त्याचं पुढे खंडन, त्याचे खंडन होतात, त्याचे ते पद्य माहीत आहे. मग ते जेवायला बसलं. बोल सार. तू जेवायला कामून बसला. तू जेवायला कामून बसला. कोणला विचारलं? कसं काय बसला तू जेवायला? ते म्हणलं अन्नापासून तृप्ती. तुला काय माहिती अन्नापासून तृप्ती होती? तुला अन्नापासून तृप्ती होती, कशावर तू बसलायचं? ते मला मी काल जेवलो होतो म्हणून आज मी बसलो म्हणला. म्हणजे तुला आता अनुमान प्रमाण मानावं लागायले की नाही मानावं लागायले? काल तुला जेवणापासून तृप्ती झाली म्हणून आज तू काय बसला? तू काल गुलाबजामुन खाल्ले म्हणून आता मागायला लागला. का म्हणून मागायला लागला? म्हणजे अनुमान प्रमाण त्याला मानावं लागतंय, पण ते मानित नाही. एकच एवढंच ते. देहात्मवादी एक प्रत्यक्ष प्रमाण मानतात. हे चार वाक्याला काय म्हणायचं? कणाद व सुगत मतानुयायी दुसरे अनुमान प्रमाण मानतात. आता कणाद आणि सुगत जे आहे याने दोन प्रमाण मानले. प्रत्यक्ष हे मानलं आणि अनुमान पण मानलं. दोन प्रमाण मानले. कणाद आणि सुगत हे बौद्धांचे मत येतात. त्यांनी दोन प्रमाण मानले. कणाद सुगत मतानुयायी दुसरे अनुमान प्रमाण मानतात. आता तिसरं सांख्य शास्त्रकर्ते कपिल. सांख्य शास्त्रकर्ते कपिल शब्द प्रमाण मानतात. याने तीन प्रमाण मानले. प्रत्यक्ष प्रमाण मानलं, अनुमानही मानलं आणि शब्द प्रमाण अधिक मानलं. तीन प्रमाण मानले. व्यवहार कालामध्ये आम्हाला तीन प्रमाणानं ज्ञान होतं असं ते मानतात. न्याय शास्त्रकर्ते गौतम चौथे उपमान प्रमाण मानतात. न्याय शास्त्रकर्ते गौतम चौथे उपमान प्रमाण मानतात. यांनी चार मानले. पूर्वमीमांसेचे एक दिवशी प्रभाकर मतानुयायी पाचवे अर्थापती प्रमाण मानतात. भट्ट व वेदांत मतात सहावे अनुपलब्धी प्रमाण मानतात. वेदांत मतातही सहा प्रमाणाचा स्वीकार आहे. आता आपण जे चिंतन करतो, आपण वेदांत मताचं आपलं
वेदांत आपलं मत आहे. कोणतं मत आहे? वेदांताचं मत आहे. आता या देहात्मवाद्याचं आपलं मत नाही, त्या सुगत मतान्वयाचं आपलं मत नाही, कणासुवद्याचंही आपलं मत नाही. सांख्याचं मत म्हणजे आपलं मत नाही, लक्षात घ्या.